मित्रांनो, आज आपण भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत। त्या निमित्ताने एक वाघाचा एक सिंहाचा होता छावा, एक वाघाचा एक सिंहाचा होता छावा, जिजाऊंचा तो शिवा आणि भीमाईचा तो भिवा, भीमाईचा तो भिवा। आदरणीय व्यासपीठावरील आदरणीय प्रिन्सिपल सर आणि सर्व माझे शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या समोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुभव, त्यांचं जीवन कार्य सांगण्यासाठी या ठिकाणी उभा आहे। असं म्हणतात, थोर महात्मे होऊन गेली चरित्रे त्यांची पहा जरा, थोर महात्मे होऊन गेली चरित्रे त्यांची पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच बोध मनी धरा। वाचाल पुस्तक तर सुधारेल मस्तक असे बाबासाहेब म्हणायचे, वाचाल पुस्तक तर सुधारेल मस्तक असे बाबासाहेब म्हणायचे। बाबासाहेबांना शिकता आलं नाही, त्यांना शिक्षकांना अनेक अडचणी आल्या, शाळेमध्ये त्यांना शिकू दिलं नव्हतं। शाळेशी उभा तो भीमराय दुरून करी वंदना, गुरुजी शाळेत घ्या ना मला, गुरुजी शाळेत घ्या ना मला। शाळेमध्ये त्यांना येऊ दिलं जायचं नाही, त्याला आपण अस्पृश्य म्हणतो। अस्पृश्याचे चटके त्यांना सहन करावे लागले, तेव्हा आमचे भीमराय घडले। भारताचे संविधान लिहिणारे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत काही अनुभव मी त्यांना वाचलेले आहे, त्यांची पुस्तकं वाचलेली आहे, ते तुमच्या समोर सांगणार आहे। बघा, आपल्या देशाचे तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर एका अमेरिकेला गेले होते। त्या ठिकाणी गेल्यानंतर एका लायब्ररी मध्ये गेले आणि त्या ठिकाणी जे लायब्ररीयन बसलेले होते, लक्षपूर्वक ऐका बघा, ते जे लायब्ररीयन बसलेले होते त्या लायब्ररीयन यांनी त्या ठिकाणी जेव्हा चाकूरकर साहेब गेले त्या ठिकाणी लायब्ररीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना एकच फोटो दिसला, म्हणजे माझ्या बाबासाहेब आंबेडकरांचा। त्या ठिकाणी एकच फोटो त्या ठिकाणी दिसला, तेव्हा ते चाकूरकर साहेब त्यांना त्या लायब्ररीयनला म्हणाले, हे असं का, तुमच्या देशामध्ये महान महान नेते आहेत, त्यांचा फोटो इथे का नाहीये? तर ते म्हणाले, ज्या देशामध्ये भीमराय जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेवढे ग्रंथ लिहिले तेवढे ग्रंथ जगात आजपर्यंत कोणीच लिहिलेलं नाहीये, त्यांनी जेवढ्या डिग्र्या मिळवल्या तेवढ्या डिग्र्या आजपर्यंत कोणीच मिळवलेल्या नाहीये। अशा या माणसाचा आदर करणं हे लोकशाही गणराज्य देशाचं कर्तव्य असतं, म्हणून आम्ही फक्त तिथं बाबासाहेबांचाच फोटो त्या ठिकाणी टांगलेला आहे। त्या ऐकून शिवराज पाटील चाकूरकर यांना अभिमान वाटला की मी भारत देशाचा एक नागरिक आहे। मित्र हो, असे बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे असं म्हणतात, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर आणि एक त्या चौदार तळ्यावर। चौदार तळ्याचा सत्याग्रह तुम्हाला माहित आहे का? मराठीमध्ये बोलतो मित्रांनो, चौदार तळ्याचं पाणी प्यायला त्यावेळेस अस्पृश्यांना मनाई होते। बाबासाहेबांनी सर्व जे काही रूल्स आहेत ते तोडले आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलं। गावामध्ये अशी व्यवस्था होती, चातुर्वर्ण व्यवस्था, त्यामध्ये अस्पृश्य गणल्या जाणाऱ्या लोकांना अत्यंत खालच्या दर्जाची कामे दिली जायची, त्यांना राहण्याचे ठिकाणही वेगळे होते। जर गावातून चक्कर मारायची असली तर गळ्यात गाडगं आणि कमरेला त्यांचा झाडू असायचा, म्हणजे त्यांच्या पावलाचे ठसे सुद्धा त्या गावामध्ये उमटायला नको, आणि त्यांना जर थुंकायचं असेल त्या मडक्यामध्येच थुंकावं लागत असेल। त्यांच्या अंगावरची म्हणजे त्यांची सावली जरी एखाद्या सवर्णाच्या अंगावर पडली तर त्या ठिकाणी त्यांना मार मिळायचा, असे अनेक प्रकारचे चटके त्या अस्पृश्य समाजाला भोगावे लागले। आणि त्याच्यामधून दूर करण्यासाठी त्या अस्पृश्य समाजासाठी लढणारे एकमेव बाबासाहेब आंबेडकर होते। म्हणून आज घराघरात बाबासाहेबांचा फोटो आपण बघतो, देव मानलेले लोकांनी त्यांना। अशा बाबासाहेबांचा दुसरा एक अनुभव मी तुम्हाला सांगतो। बाबासाहेब हे पुस्तक प्रेमी होते, ते जिथेही जायचे त्यांच्यासोबत पुस्तकं असायचे। एकदा लंडनहून परत येत असताना त्यांनी आपल्या भारतात यायचं ठरवलं आणि आल्यानंतर येताना पूर्वीच्या काळी जहाजाने प्रवास व्हायचा, तर बाबासाहेबांकडे इतके पुस्तकं होते, 2-3 बॅग भरलेले,
गेले तर त्यांना त्या जहाजामध्ये प्रवेश मिळाला नाही. ते म्हणाले ते पुस्तके तुमचे जातील किंवा तुम्ही जा. मग बाबासाहेब म्हणाले नाही, माझी पुस्तकं माझ्या देशामध्ये गेले पाहिजेत, नंतर मी जाईल, दुसऱ्या जहाजाने मी जाईल. मग त्यावेळेस काय झालं, बाबासाहेबांनी निर्णय घेतला की पुस्तकं जाऊ द्या, मी नंतर येईल. मग पहिले जहाजात बुक्स गेले त्या बॅगीमध्ये. गेल्यानंतर मध्येच त्या जहाजाचं काय झालं, ते जहाज बुडलं. ते जहाज बुडल्यानंतर बाबासाहेबांना खूप दुःख झालं. मी जर पाण्यात बुडलो असतो तरी चाललं असतं, परंतु मी लिहिलेले पुस्तक पाण्यात बुडणं हे माझ्यासाठी चांगलं नाही, म्हणून ते ढसाढसा रडले. शेवटी जाताना ते परत गेले, परंतु ते पुस्तकाचा जो त्यांचा ठेवा होता ते हरवून बसले. नंतरही त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली जी आजही आपल्याला उपलब्ध आहे. पुढे असं म्हणतात, तलवार चलानी है तो शिवबा से पूछो, तलवार चलानी है तो शिवबा से पूछो, और बंदूक चलानी है तो भगत सिंह से पूछो, बंदूक चलानी है तो भगत सिंह से पूछो, और कलम चलानी है तो मेरे भीम जी से पूछो, मेरे भीम जी से पूछो. मित्रांनो, सांगायचं हे की बाबासाहेब आंबेडकर शिकता शिकता ते असे म्हणाले की मी इतका शिकलो, परंतु जो शिक्षणाचा समुद्र आहे त्या शिक्षणाच्या समुद्रामध्ये मी फक्त माझ्या गुडघ्यापर्यंतच पोहोचलो. आयुष्यभर ते डिग्र्या मिळत होते, शिकत होते, म्हणून शिक्षणाला वय नसतं हे बाबासाहेबांचं एक उदाहरण आहे. शेवटचा एक अनुभव सांगतो. कोलंबिया विद्यापीठातून बॅरिस्टर ही पदवी घेऊन येताना बाबासाहेब आंबेडकर परत येत होते. सगळ्या भारताला माहित झालं होतं की बाबासाहेबांना बॅरिस्टर ही पदवी मिळालेली आहे. भारतात पहिली व्यक्ती होती बॅरिस्टर ही पदवी मिळवणारी. तर बाबासाहेब परत येत होते. संपूर्ण देशामध्ये जल्लोष होता की बॅरिस्टर पदवी घेऊन बाबासाहेब परत येत आहे. त्यांचे आप्तेष्ट, त्यांचे मित्रमंडळी, त्यांचे कुटुंबीय त्या ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यासाठी हजर होते. परंतु या ठिकाणी मला एक गोष्ट सांगायची आहे. भीमरायांना साथ देणारी जी रमाई होती ती बिचारी भीमरायाची आतुरतेने वाट बघत होती, परंतु तिच्या अंगावर फाटकं लुगडं होतं, त्यामुळे ती जाऊ शकत नव्हती. बाबासाहेब आंबेडकर येणार ही बातमी त्यांना कळाली होती. अंगावर फाटकं लुगडं घेऊन मी कशी जाऊ. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर परत आले आणि परत आल्यानंतर शाहू महाराजांनी बाबासाहेबांना गिफ्ट म्हणून, बक्षीस म्हणून एक फेटा दिला होता. तो रंगीत फेटा रमाईनं लुगडे म्हणून आपल्या अंगावर घातला आणि ती त्या ठिकाणी त्यांच्या स्वागताला आली. स्वागताला आल्यानंतर सगळीकडे गर्दी होती. प्रचंड गर्दीमध्ये रमाई हरवली होती आणि यावेळेस तिला काय करावं सुचेना. मला भीमराव बघतील का, बघितल्यानंतर माझ्याकडे येतील का. ती सगळ्यात मागे कोपऱ्यात होती, ती कुणालाही दिसत नव्हती. आणि अशा वेळेस बाबासाहेब जहाजातून उतरले. सगळीकडे त्यांना पुष्पहार घालण्यात आला, त्यांचं स्वागत करण्यात आलं, त्यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या. आणि रमाई बिचारी तिथं त्या शाहू महाराजांनी दिलेला फेटा लुगड्याच्या रूपाने घालून बसलेली होती. आणि अशा वेळेस काय करावं, ती बिचारी मागे कोपऱ्यात बसली. तिच्या डोळ्यातून बाबासाहेबांना बघितल्यानंतर अश्रू आले. तिला त्यांना बघून आनंद वाटला, ते आनंद अश्रू होते. परंतु रमाई आणि भीमराव यांचं काही एकमेकांना ते दिसत नव्हते. शेवटी जेव्हा भीमरायांना कळालं की रमाई कोपऱ्यामध्ये उभी आहे आणि ती वाट बघत आहे, भीमरायांनी त्या ठिकाणी जाऊन सर्व लोकांना टाळलं आणि ते रमाईपर्यंत गेले. ते रमाईला रामा म्हणायचे. त्यांचं खूप एकमेकांचं खूप जीव होता एकांमध्ये, गरिबी होती. अशा परिस्थितीमध्ये बॅरिस्टर पदवी घेऊन आलेले आहे आणि ते रमाई जवळ गेल्यानंतर त्यांना जेव्हा दिसलं की शाहू महाराजांनी दिलेला फेटा घालून माझी पत्नी या ठिकाणी आलेली आहे, काय हे आपलं नशीब. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. परंतु ते प्रेम अप्रूप होतं. असे बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्या घटनेची निर्मिती केली आणि त्यांच्यामुळे हा देश या ठिकाणी चालतोय. संपूर्ण लोकशाही संपूर्ण जगामध्ये अशी लोकशाही आहे की त्या ठिकाणी सगळ्यांना मोकळा श्वास घेण्याचा अधिकार आहे. कुठेही तुम्ही फिरू शकता, तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे, तुम्हाला कोणत्याही ठिकाणी कोणतीही प्रॉपर्टी घेण्याचा अधिकार आहे. हे सर्व आणि सर्व फक्त आपल्याला संविधानामुळे मिळालं. म्हणून मी बाबासाहेब आंबेडकरांना सॅल्यूट करतो आणि अभिवादन करतो. मित्रांनो, अशा या बाबासाहेबांची पुस्तके तुम्ही जर बघितली, त्यांना जर तुम्ही वाचायचं ठरवलं तर तुमचं आयुष्य जाईल. म्हणून बाबासाहेबांना
स्मरा आणि संपूर्ण जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज वाचून कळेल. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली आणि त्या स्वराज्याला टिकवण्याचं काम बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानानं केलं. हेच माझं म्हणणं आहे. म्हणून या बाबासाहेब आंबेडकरांना आज मी मानाचा मुजरा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मान्यवरांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. एकदा मोठ्याने म्हणूया भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भवानी. बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद.